महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे 3.5 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा निर्दयीपणे खून करण्यात आल्याच्या खटल्यात आरोपी भीमराव कांबळे यालाच कोर्टाकडून शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश एस.आर. साळुंके यांच्या न्यायालयाने मागे गुरुवारी झालेल्या सुनावणीत कांबळेला या प्रकरणात दोषी ठरवले होते. त्यामुळे कांबळेला फाशी होणार की जन्मठेप याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आज त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली असून गुन्हा घडल्यानंतर अवघ्या 2 महिन्यातच निकाल लागला आहे. राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने जाहीर केलाय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना तब्बल 2 लाख रुपयांपर्यंत थेट कर्जमुक्ती निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ तसेच 2 लाखांपेक्षा अधिक कर्ज असणाऱ्यांसाठी एक वेळ समझोता सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. राज्याच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना मानली जात असून सुमारे 56 लाख शेतकरी या योजनेच्या कक्षेत येणार आहेत. खासदारांच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे हे मैदानात उतरले आहेत. मात्र त्यांच्या दौऱ्याला 24 तास उलटत नाही तोच यवतमाळमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसलाय. ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आणि पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आयोजित केलेल्या दौऱ्यानंतर लगेचच यवतमाळ तालुक्यातील तब्बल 15 प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे सामूहिक राजीनामे दिले आहेत. राज्यातील हजारो शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. शिक्षक संवर्गाच्या पदोन्नती प्रक्रियेवरून गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला संभ्रम आणि ज्येष्ठ शिक्षकांवर होत असलेल्या संभाव्य अन्यायाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी मोठा निर्णय घेतलाय. राज्यभरातील शिक्षक पदोन्नती प्रक्रियेच्या पुढील सर्व प्रशासकीय कार्यवाहीला तात्पुरती स्थगिती देण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. गेल्या 4 दिवसांपासून पावसाने घेतलेल्या विश्रांतीनंतर सोमवारी मध्यरात्रीपासून मुंबईत पुन्हा एकदा दमदार पावसाने हजेरी लावली आहे. शहरासह उपनगरांतील अनेक भागात जोरदार सरी कोसळल्याने उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. मध्यरात्रीपासून अंधेरी, साकीनाका, वांद्रे, कुर्ला संकुल, मुलुंड, बोरिवली, कांदिवली आणि इतर उपनगरांमध्ये जोरदार पाऊस झाला. आज सकाळीही आकाश ढगाळ असून अनेक भागात हलक्या सरी सुरू आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज मुंबईसह कोकण विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून येलो अलर्ट देण्यात आलाय. म्यानमार, लाओस, थायलंडमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. थायलंडमध्ये मोठ्या पगाराच्या आमिषाने गेलेले भारतीय तरुण कुप्रसिद्ध गोल्डन ट्रायंगलच्या जाळ्यात अडकले आहेत. यात महाराष्ट्रातील 25 युवकांसह 800 भारतीय नागरिकांचा समावेश आहे. त्यांना म्यानमार थायलंड सीमेवरील कुप्रसिद्ध गोल्डन ट्रायंगलच्या परिसरात अज्ञात छावण्यांमध्ये ओलीस ठेवण्यात आले. भारतातील 800 लोकांना ओलीस ठेवल्याचे समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी बीड पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधण्यात आला. किल्ले रायगडावर जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. रायगडवर रोपवेने जाणं आता अधिक सोपं आणि कमी खर्चिक होणार आहे. कारण रोपवेचे तिकीट प्रति व्यक्ती 300 रुपयांवरून आता फक्त 50 ते 100 रुपये करण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे शिवभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. रोपवेचे तिकीट कमी केल्यामुळे आता रायगडावर महाराजांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या कोणत्याही वयाच्या शिवभक्तांना महाराजांचे दर्शन घेणं अधिक सोपं होणार आहे. यंदा महाराष्ट्रात मान्सून उशिरा दाखल झाला असला तरी आता नैऋत्य मोसमी वाऱ्याने महाराष्ट्र व्यापला असून पावसाने जोरदार वेग धरलाय. या सुखद सरींनी नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. परंतु वाशिम जिल्ह्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे रिसोड तालुक्यात वाहणाऱ्या कांचन नदीला पूर आलाय. या पुरामुळे नेतनसा ते कोयाळी हा मार्ग काही काळासाठी बंद करण्यात आलाय. दरम्यान या पावसाचा फटका शेतकऱ्यांना देखील बसलाय. ऐन पेरणीच्या हंगामात शेकडो हेक्टर शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतातील सुपीक माती वाहून गेल्याने शेतकरी आता चिंतेत आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यातील अवकाळी पाऊस आणि हवामान बदलाच्या नुकसानीसाठी 334 कोटी रुपये राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आले आहेत. महाराष्ट्राला आषाढी वारीचे वेध लागले असताना यंदाच्या वारी काळामध्ये तुकाराम मुंढे यांच्या अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई मोहीम राबवली जाणार असल्याचे संकेत राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत. आषाढी वारीच्या निमित्ताने ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज पंढरपूर येथे बैठक घेतली. या बैठकीमध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कारवाया करून लोकांना स्वच्छ आणि चांगलं अन्न मिळेल याची दक्षता घेतली जाणार असल्याचे जयकुमार गोरे यांनी सांगितले आहे. एसटी महामंडळाच्या बसमधील सवलतीच्या प्रवाशांसाठी 1 ऑगस्ट पासून नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना सुरुवातीला ही अट लागू होणार असून पुढील टप्प्यात विद्यार्थी, दिव्यांग, पुरस्कारार्थी यांच्यासह सर्व सवलतधारक प्रवाशांनाही हे कार्ड बंधनकारक केले जाणार आहे.
नीट नंतर टीईटी पेपर फुटल्याने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिक्षक पात्रता परीक्षेचे पेपर फुटल्याने पुन्हा एकदा महाराष्ट्राला हादरा बसला. अशातच या घटनेनंतर याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतलाय. ठाण्याचे सहपोलीस उपायुक्त पंजाबराव उगले यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी गठीत करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातल्या महिलांची अत्यंत लोकप्रिय ठरलेली योजना आहे. जून महिन्यात लाडक्या बहिणींना मेचा हप्ता आला होता, पण जून महिना संपायला फक्त एकच दिवस शिल्लक असून जून महिन्याचा हप्ता लाडकीच्या खात्यात आलेला नाहीये. त्यामुळे खात्यात 1500 रुपये कधी जमा होणार असा प्रश्न राज्यभरातल्या लाडक्या बहिणींना पडलाय. या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता हा पुढच्या महिन्यात म्हणजेच 12 ते 15 जुलै दरम्यान महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यादरम्यान स्टोक्सने ही घोषणा केली आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी खेळादरम्यान इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्याच्या निवृत्तीची बातमी सोशल मीडियावर जाहीर केली. या निर्णयाने क्रिकेट प्रेमींना आश्चर्याचा मोठा धक्का बसलाय. भोर तालुक्यातील नसरापूर येथील 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या नराधमाला अखेर पापाची शिक्षा मिळाली आहे. विशेष न्यायालयाने आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे याला थेट फाशीची शिक्षा सुनावली आहे. या अत्यंत धक्कादायक आणि क्रूर गुन्ह्याचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अशा नराधमांना समाजात राहण्याचा कुठलाच अधिकार नाही अशा कडक शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपली भावना व्यक्त केली आहे. तसेच न्यायालयाच्या या ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निर्णयाचे स्वागत करत समाधान व्यक्त केलंय.